रकमेर देवाच्या जत्रेचा सुद्धा असणार आहे. मजा घेऊया क्रिकेटची. विविध भागातून आलेल्या खेळाडूंचा खेळ पाहूयात आणि माहुल कोळेवाडीमधील क्रिकेटचा आनंद घेऊयात. किरण कोळी यांचाही सन्मान केला जातो. किरण भाऊ या. चला आणि आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. आणि जशी मॅचला सुरुवात होईल याच चेंबूर परिसरातील युवा समालोचक किरण भोईर सरांचा आपण आवाज ऐकूयात. एक अनोखं समालोचन देखील त्यांच्याकडून पाहायला मिळतं. गेल्या काही वर्षात खूप चांगली सुधारणा किंवा खूप चांगली प्रगती सरांनी केली आहे. जाऊयात सरांकडे. थँक्यू सो मच. खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय, जिथं मात्र लॉफ केलाय आणि कव्हरच्या दिशेने मात्र हा फटका खेळलाय, जिथं मात्र पहिल्या चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर निर्धाव चेंडूचा सांगता मात्र झालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत KCC 11 अंबापाडा आणि गावदेवी ऐरोली गाव. अचूक टप्प्याचा चेंडू, तिथं मात्र मोठा प्रहार. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू चाललाय सीमारेषा पार. मिळाल्या धावा 4. सचिन काटकर सध्याच्या घडीला चर्चेचं नाव. अजूनही कुठेतरी फटका फसलाय का काय? 2 खेळाडू चेंडू खाली येत आहेत. प्रयत्न मात्र केला होता पण चेंडू बराचसा दूर होता खेळाडूपासून. तिथंच मात्र त्याचा फायदा सचिन काटकरनी मात्र उचलला आणि पुन्हा एकदा दुहेरी धावा मात्र कंप्लीट केलेले आहे. आपण पाहतायत, आपण बघतायत, आपण अनुभवतायत जय माता दी चषक 2026 पर्व 15व, जिथं मात्र एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. मुंबईचा एक असा कोलीवाडा, ज्या कोलीवाड्यामध्ये आपण जर विचार केला तर क्रिकेटचे सर्व मातब्बर खेळाडू घडून गेलेले आहेत. आणि हे माऊलचं मनोरंजन मैदान आहे. इथं मात्र मनोरंजन प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटते. अचूक टप्प्याचा चेंडू, बॅटची लिडिंग एज. खरं तर फ्लाय स्लिपला मात्र खेळाडू तिथं तैनात आहे, जिथं मात्र सिंगल धाव मात्र अर्चित केली जाते. KCC 11 अंबापाडा गाव खरं तर भन्नाट फॉर्ममध्ये आहे सध्याच्या घडीला. JNPTमध्ये आपण जर विचार केला, जी मागील स्पर्धा झाली जिथं मात्र सचिन काटकरला अजून एक बाईक मात्र त्याच्या जीवनामध्ये त्यांनी घेतलेली आहे आणि भन्नाट फॉर्ममध्ये आहे हा खेळाडू. लो फुलटो चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू. खरं तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मात्र बाहेर काढलं जातं. सुरेख चेंडूची हाताळणी मात्र पाहायला भेटते. गोलंदाज राकेश जाधव. कम्मालीची गोलंदाजी. आज आम्ही नवी मुंबई ते मुंबईचा प्रवास का केलाय? पहिल्याच मॅचमध्ये मात्र कम्मालीची गोलंदाजी करायची आहे हेच मात्र सांगतोय गोलंदाज. बदल आली तर दाखवलं. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. काय षटक मात्र पहिलं राहिलंय तेच म्हणजे गावदेवी ऐरोली गाव. KCC 11 अंबापाडाने मात्र धाबा बनवल्यात बिनगडी बाद. 7 धावा. किरण दादा मात्र इथं उपस्थित आहेत. जेव्हाही जय माता दी चषक आपल्या भेटीला येते ना, तेव्हा मोठं मन करून जे सनग्लासेस आपण प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅचला मात्र त्यांच्याच सौजन्याने मात्र ते देत असतात. तर थँक्यू सो मच किरण दादा. एक मोठं मन करून तुम्ही मात्र प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी गॉगल तुमच्या माध्यमातून पुरस्कृत मात्र केलं जाते. बघा 5417 ही 4 व्हीलर कार कोणाची आहे तो कृपया करून आपण ती मैदानाच्या बाहेर न्यायचं आहे. कारण आज टेम्पो बघा, टेम्पो तिथं अटकला आहे. तुमची गाडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे, तर कृपया करून तुमची गाडी साईडला घ्या. जाऊया मॅचच्या दिशेने. हाफ ट्रॅकरचा चेंडू, शॉर्टम पुल. चेंडू झालाय मैदानाच्या बाहेर गुल आणि इथं मात्र ऐवा झेल. 151 रुपयाचं पारितोषिक दादा.
आता नको, जरा रुको, जरा सबर करो. या पण नंतर या. खरं तर पहिल्या चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर ज्या नावाची चर्चा आम्ही सातत्याने करतोय, सचिन काटकर ऑन अ फायर. अजून एक पॅडल स्वीप, क्या बात आहे. सचिन काटकरच्या भातामध्ये कुठले कुठले स्ट्रोक आहेत हे बघून घ्या डीजे. चव्हाण सरांच्या माध्यमातून प्रत्येक आयवा झेलसाठी आजच्या दिवशी माझ्या मायबाप प्रेक्षकांना 151 रुपयाचं कॅश प्राइस मात्र देण्यात येणार आहे. तर पहिला झेल मात्र पकडलाय. क्या बात आहे. हो, डाऊन द मात्र काय फटका सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर नाव. पिकअप शॉट मात्र आपल्याला पाहायला भेटला. वाईट डिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं. या षटकामागे आपण जर विचार केला तर 3 घनघाती प्रहार आपल्याला पाहायला भेटलंय. नाव आहे सचिन काटकर. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, दुसऱ्या चेंडूमध्ये चौकार, तिसऱ्या चेंडूमध्ये षटकार. JNPT मध्ये झालेली ती स्पर्धा, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज घेणारा हा खेळाडू KCC आंबापाडाचा. इथं मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केलाय. ऑनच्या दिशेने मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक मात्र येत आहेत, तर चेंडूला अडवलं, चेंडूला फेकलं. तदनंतर फलंदाजांकडे एवढा टायमिंग होता की दुहेरी धावा मात्र कंप्लीट केल्या. आणि स्कोर कार्ड ज्याप्रमाणे टॅक्सीचा मीटर धावतो ना, तसाच मात्र या दुसऱ्या षटकामागे एक वेगाने स्कोर कार्ड चाललाय. तोच म्हणजे 25 धावा. कम्मालीची बॅटिंग सचिन काटकर. का मी मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतोय आणि मुंबईच्या ओपन स्पर्धेमध्ये पण सचिन काटकरला आपण प्रत्येक संघामध्ये मात्र खेळताना पाहतोय. अजून एक चेंबूरचा हा एक जबरदस्त खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. नाव आहे सचिन काटकर. गौरव कुठेतरी मात्र गौरवची धुलाई. या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये बॉलर बॅक टू ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह. जबरदस्त फिल्डिंग मात्र पाहायला भेटली आहे. प्रीतम, खरं तर एक दर्जेदार क्षेत्ररक्षण प्रीतमच्या माध्यमातून पाहायला भेटते. धावसंख्या आपण जर विचार केला तर सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे जाताना दिसते, तीच म्हणजे 26 धावा. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. आता बॅटिंग ट्रॅकवर प्रशांत काटकर. माहुल मॅनेक्स ट्रॉफी, जिथं मात्र मॅन ऑफ द सिरीज घेणारा याच मनोरंजन मैदानामध्ये प्रशांत काटकर पाहायचा आहे. या टायमाला मात्र काय फटका सजवलाय, हुक केलाय. जिथं धावा मात्र 6 बुक केल्यात. नाव आहे प्रशांत काटकर. संख्या मात्र आपण आपल्याला पाहायला भेटते, तीच म्हणजे 32 धावा. तू शेर, तुम्ही 1.25 शेर. वेल प्लेड भावा. पण गावदेवी ऐरोली गाव सुद्धा कमी नाही आहेत. मुंबईमध्ये बरेचशा स्पर्धा पाण्यात जिंकल्यात. नुकतीच किरण 11ची जी स्पर्धा पार पाडली, जिथं मात्र विजेतेपद मात्र त्यांनी पुरस्कृत केलेली ती किरण 11ची स्पर्धा, जिथं मात्र अग्रक्रमांक त्यांनी मात्र घेतलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर राकेश जाधव. वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं घेऊन मात्र षटक घेत आहेत. त्यांच्यासमोर सचिन काटकर. स्विच हिट, क्या बात है. लगे तो आबाद, लगे तो बर्बाद. माफ करा, लगे तो आबाद नाही, लगे तो बर्बाद. असाच मात्र स्ट्रोक मात्र पाहायला भेटलाय सचिन काटकर. उलटा फुलटा स्ट्रोक मात्र पाहायला भेटलाय सचिन काटकर. काय फलंदाजी करतोय. KCC ले नंबापाडा बॅटिंग आवडल्याचे तर ताल्या वाजवायला हरकत नाहीये. कम्मालीची बॅटिंग. अगदी बाजूचाच आपण जर विचार केला तर हा बाजूला गाव आहे, अर्थातच आंबापाडा गाव.
अजून एक खरं तर फटका कुठेतरी फसलाय, टायमिंग जुळलेलं नाहीये. ऑनच्या दिशेने अजून एक चांगला फटका पाहायला भेटला सचिन काटकरच्या बॅटमधनं. धावसंख्या पुढं जाताना दिसते, तेच म्हणजे धावसंख्या झालेली आहे 39 धावा. ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थात GTC च्या माध्यमातून आपण घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. 188 देशामध्ये ही आपली स्पर्धा साता समुद्रा पलीकडे सुद्धा मात्र पाहिली जाते. अजून एक खोलवर पद्धतीचा चेंडू लॉफ केला, ऑनच्या दिशेने खेळाडू तिथे येत आहेत. बघा या ग्राउंडचा आपण जर विचार केला तर सर्वात लांब जो एरिया आहे ना तोच म्हणजे काऊ कॉर्नर झोन, जिथं मात्र प्रशांत काटकरनी दुहेरी धावा मात्र अर्चित केल्या. आता नवीन जर्सी सगत मात्र KCC अंबापाडा आज या जयमाता दी चषकामध्ये मात्र दाखल झालाय. लाल कलर म्हटलं तर खतरे का कलर. आई कालबा देवी 11 KCC अंबापाडा. पुन्हा एकदा पदललित दाखवलंय, फटका फसलाय, खेळाडू चेंडू खाली येत आहे, झेल होईल का. यस, पहिला हादरा लागलाय, तेच म्हणजे आई कालबा देवी KCC अंबापाडा या संघाला. प्रशांत काटकर बॅक टू डगआउट. चला ठीक आहे, चला एक ड्रिंक्स पिक आपण घेऊया, कारण 30 षटक मार्गच आहे, ह्युमिडिटी जास्त आहे, ऊन जास्त आहे. तर जेव्हा तुम्ही पाणी मागाल ना तेव्हा मात्र पाण्याची पूर्तता तुम्हाला नक्कीच करणार आहे. कारण जशी होलीचा सण झाल्यानंतर आपल्याला सर्वांना माहीत आहे की उन्हाचा तडाखा वाढणार आहे. हे तर टेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. कारण अजूनही मार्च नंतर एप्रिल महिना जो कडक ऊन आपल्याला त्या पुढच्या महिन्यात अजून पाहायला भेटणार आहे. वासुदादा तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. एक जॉन इब्राहिम स्टाईलमध्ये मात्र वासुदादाची एंट्री आपण पाहतोय. खरं तर माहुल कोल्हेवाडाचा एक दिग्गज बॅटर. तर धावसंख्या झालेली आहे तीच म्हणजे 41 धावा. चला घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया सुंदर संगीत. बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को 41 धावा. बोलतोय डबल एक आलाय ना आता. तर माफ करा, कारण यस पहिल्या चेंडूमध्ये चौकार आलाय, दुसऱ्या चेंडू मध्ये सिंगल आले, तिसऱ्या चेंडूमध्ये डबल आले आणि चौथ्या चेंडूमध्ये विकल. माफ करा, जरा चुकी झालेली, आपण चुकी मात्र दुरुस्त करूया. 39 धावा. आनंद या आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. ट्रॉम्बे कोलीवाड्याची आन बान शान त्यांच्या समेत श्री तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथं मात्र एक नुकतीच विकेट आली आहे. स्विच हिट पुन्हा एकदा मात्र करण्याचा प्रयत्न झालाय, फटका कुठेतरी फसलाय असं आपण म्हणूया. एक तेज तर्रार चेंडू मात्र पाहायला भेटलाय, प्ले अन मिस असं आपण म्हणूया. जय कडू मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूकडे सुद्धा क्षमता आहे. जेव्हाही कालबादेवी KCC अंबापाडा जेव्हा संकटात सापडतो ना तेव्हा जय कडू हा संकटमोचक म्हणून मात्र मैदानामध्ये दाखल येतोय आणि जेवढी त्याची बॉडी आहे ना तेवढेच ताकदीचा फटका आपल्याला लांबच लांब मात्र पाहायला भेटतोय. आता या स्पर्धेमध्ये पाहायला भेटणार आहे काय. इथं खोलवर पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू, गोलंदाजाचं कौतुक करूया. विकेट घेतल्यानंतर 2 चेंडू निर्धाव मात्र टाकण्यात आलेली आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आई कालबादेवी KCC अंबापाडा या संघाने धावा बनवल्यात 39 धावा. घेऊया छोट्याचा ब्रेक, ऐकूया DK साऊंड यांना.
ती फोर व्हीलर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. गोडाऊन जवळ काही गाड्या मात्र लावलेल्या आहेत, पार्किंग केलेल्या आहेत. तर ज्यांच्या गाड्या आहेत मी नम्र विनंती करतो ती गाडी मैदानाच्या बाहेर न्या, कारण आज रखमेर देवाचा मोठा उत्सव आपण 5417 गाडी नंबर 5417 टाटा पंच या कोणाची असेल तर ती काढून घ्या. यस तिथं मात्र आम्हाला सामान काढायचं आहे. पत्रवल्या वितरवल्या त्या गाडीमध्ये आहे. तर नम्र करून जी टाटा पंच गाडी कोणाची आहे या जाऊया आता मैदानाच्या दिशेने. नवीन गोलंदाज करण. हो काय फटका सजवलाय, लॉफ केलाय, व्हाईटिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं आलाय सचिन काटकर ब्रँडेड षटकार. आल्बादेवी केसीसी अंबापाडा बरेचशा स्पर्धा त्यांनी गाजवल्या. मागील जी स्पर्धा माहुल गावामध्ये झाली, माहुल मॅनेज ट्रॉफी, जिथं मात्र प्रथम क्रमांक त्यांनी पटकावलं. त्यानंतर JNPT नुकतीच जी स्पर्धा पार पाडली तिथं सुद्धा प्रथम क्रमांक पटकावलं. चला जी कार आहे 5417 अर्जंट आहे दादांनो, कोणाची असेल तर मैदानाच्या बाहेर न्या प्लीज. 5417 गोडाऊनच्या बाजूलाच आहे. तर प्लीज कोणाची कार असेल ती टाटा पंच या, नाही तर मग तुम्हाला पंच केलं जाईल. या लवकर काढून घ्या. जय माता दी चषक 2026 एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. सातत्याने वर्षभर आपण या स्पर्धेची वाट पाहतोय. बघता बघता ही स्पर्धा 15व्या पर्वामध्ये आलेली आहे आणि पर्व 15चं एक लाजवाब आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला भेटते. तेच म्हणजे जय माता दी चषक 2026. जय माता दी ग्रुप वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाऊन आज त्यांचा आशीर्वाद घेऊन जेव्हा ते माहुल गावामध्ये येतात त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य मात्र केलं जातं. सर्वप्रथम माता राणीचा भंडारा आणि इथं मात्र काय घडलंय, खराब थ्रो. ज्याप्रमाणे भंडाऱ्यामध्ये आपल्याला प्रसाद भेटतोय ना, तसाच मात्र गावदेवी ऐरोली गावाच्या खेळाडूंनी प्रसाद दिलाय काल्बादेवी केसीसी अंबापाडा या संघाला. डीजे केसीसी अंबापाडा एकदा जोरदार ताल्या वाजल्यात पाहिजे. 50 धावा तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत. प्रीतम मस्के यायचा आहे ज्यांनी मात्र 13 चेंडू 42 धावा. सचिन काटकरची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार ताल्यावर जाऊन दे. JNPTच्या स्पर्धेमध्ये जो फॉर्म सोडला होता ना, तो फॉर्म मात्र या माहुलच्या मनोरंजनामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. प्रीतमजी मस्के तुम्हाला आम्ही आमंत्रित करतोय. तुमच्या माध्यमातून खरं तर ब्लॅक अँड व्हाईट कंपनीची जी प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅचसाठी तुम्ही मात्र टी शर्ट पुरस्कृत केलेली आहे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रीतम मस्के दादा या एक छोटासा सन्मान मात्र आम्ही तुमचा घेतोय जय माता दी ग्रुपच्या वतीने आणि जय माता दी चषक 2026 मध्ये. धावसंख्या झालेली आहे अजूनही तिथं स्थिर म्हणजे 51 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर करण. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते करणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला भेटला करणच्या माध्यमातून. एक दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र पाहायला भेटते. चला या ब्लॅक अँड व्हाईटचे प्रशांतजी पाटीलचं तुम्हाला सुद्धा विनंती करतो या. प्रीतम मस्के, प्रशांत पाटील. खरं तर ब्लॅक अँड व्हाईट कंपनी फार कमी कालामध्ये आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट ही जी कंपनी आहे स्पोर्ट्स इक्विपमेंट्स मात्र तिथं आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथं मात्र पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू करण मात्र लाजवाब गोलंदाजी करतायत. जय कडू यांना मात्र थांबून ठेवलंय. या प्रशांतजी पाटील दरवर्षी मात्र तुम्ही आमच्या या स्पर्धेला एक मोठा सपोर्ट मात्र करतायत. तुमच्या माध्यमातून तुमच्याच कंपनीची टी शर्ट प्लेअर ऑफ द मॅचसाठी तुम्ही देतायत. या टायमाला लोअर फुलटो चेंडू आपल्याला पाहायला भेटला. ऑनच्या दिशेने खेळाडू तिथे येत आहेत.
दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय, पण तिथं मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या धावाचा प्रयत्नच नाही आहे. सिंगल धाव मात्र काढली जाते. यस, मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जर विचार केला तर पाणी भी वीडियोस के लिए चला। चैनल को सब्सक्राइब करो। खरं तर प्रमुख पाहुणे आम्हाला या स्पर्धेला लाभणार आहोत, त्यांचं नावं सुद्धा घेणं गरजेचं आहे. या माहुल गावाचे भाग्य विधाता आदरणीय माननीय माजी नगरसेवक श्री राजेंद्र माहुलकर साहेबांचं सुद्धा विशेष आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. तदनंतर त्यांच्या सौभाग्यवती माजी नगरसेविका सीमाताई राजेंद्र माहुलकर मॅडम, तुमचं सुद्धा मात्र आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर विधानसभा प्रमुख चेंबूर श्री संजयजी राठोड साहेब, आमदार चेंबूर श्री तुकाराम काते साहेब, नगरसेवक नवी मुंबई श्री निशांत करसन भगत साहेब आणि तदनंतर नगरसेविका वॉर्ड क्रमांक 155च्या स्नेहल विष्णू शिवकर मॅडम, तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. तदनंतर प्रॅक पाटीलचे ओनर श्री गजानंद पाटील साहेब, तुमचं सुद्धा मात्र विशेष आभार. तदनंतर कालच्या दिवशी नुकतीच अरविंद सीताराम कोळी सर यांच्याकडनं आमच्या या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांनी पुरस्कृत केले. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तदनंतर ज्यांनी विशेष सहकार्य आमच्या या स्पर्धेला एक बहुमूल्य वाटा त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला, आम्ही त्यांचं सुद्धा मात्र हार्दिक स्वागत करतोय. त्या टी शर्ट आपण जर विचार केला तर पंकज पाटील, इथं मात्र हवाई हल्ला केलाय, फटका फसलाय, खेळाडू येत आहेत आणि काय झेल पकडलाय, लाजवाब झेल. तदनंतर आपण जर विचार केला तर चेतन आज आपण जे कमिटीच्या प्रत्येक सदस्यावरती जे टी शर्ट पाहतोय ना, ती मात्र आपण जर विचार केला तर कायरा पंकज पाटील यांनी मात्र पुरस्कृत करून दिलेले हे टी शर्ट. वेद तुर्बेकर, खरं तर वेद आमच्यामध्ये नाही आहे, पण त्यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी खरं तर त्याच्याच नावाची टी शर्ट प्रत्येक आयोजनाच्या सदस्यांकडे आपण पाहतोय. एक सुंदर अशी जर्सी, पिंक कलर, पिंक म्हटलं तर प्रेमाचं प्रतीक. तदनंतर जाऊया चेतन वसंत कोळी, प्रथम पारितोषिक व एक आकर्षक चषक. हेमंत मुकादम साहेब, द्वितीय पारितोषिक व एक आकर्षक चषक. भरत पांडुरंग कोळी सर, मालिकावीर व एक आकर्षक चषक. रॉयल ग्रुप प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी मात्र सुंदर अशी ही ट्रॉफी त्यांनी पुरस्कृत केलेली आहे. अनंता जगन्नाथ कोहली, बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर साठी मात्र विशेष पारितोषिक मात्र त्यांनी दिलेले आहे. RBP इंजिनिअरिंग कंपनी, प्रशांत रघुनाथ कोहली, मालिकावीरसाठी विशेष पारितोषिक. कमलाकर हडसूळ नाना, प्रत्येक चल धावसंख्या झालेली आहे 53 धावा. 53 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. अजून एक खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. प्रवीण काटकर, सचिन काटकर, हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आपण सचिन काटकरचा विचार केला तर 14 चेंडू आणि 43 धावांवरती खेळतोय आणि षटकाचा विचार केला तर 5वं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हेमंत मुकादम साहेब आणि अरविंद सीताराम सर, तुम्हाला विनंती करतोय यायचं आहे व्यासपीठावरती, तर व्यासपीठाची शान वाढवायची आहे. अजून एक इथं मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता, घुटना जमिनीला टेकलाय. प्ले अन मिस, कमालीची गोलंदाजी. नाव आहे विक्की. क्या बात आहे. विक्की म्हटलं तर एक हिंदी चित्रपट सृष्टीतली आपल्याला आठवण झाली. विक्की भाई, यस, सुनील दत्तचे सुपुत्र विक्की भाई. विक्की खरं तर खास करणं गावदेवी ऐरोली या संघाचं मात्र
चांगलीच कमालची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र लो फुलटा चेंडू होता. आउटफील्ड फास्ट आहे. दर्जेदार फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटतोय. जयेश पाटील खरं तर महत्त्वाचा खेळाडू आहे या गावदेवी ऐरोली संघाचा. कमालीची फिल्डिंग मात्र आपल्याला पाहायला भेटते. अशोक मडवीजी ज्यांनी सुद्धा आमच्या या स्पर्धेला बॉल मात्र पुरस्कृत केले, तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. राजेंद्र काटकर, अजय कोळी, BPCL कॉन्ट्रॅक्टर, अनुपम राठोड साहेब, तुमचं सुद्धा मात्र विशेष आभार. सुहास यादव कोळी, नितीश मोहन कोळी ज्यांनी मात्र पाण्याची व्यवस्था केलेली आहे, थँक्यू सो मच. गोवर्धन वॉटर सप्लाय, तुमचं सुद्धा विशेष आभार. मंगलम ज्वेलर्स, काय फटका सजवला, खेळाडू येत आहेत आणि हे काय घडलं, एक सोपा झेल, धरतीला दान आणि इथं मात्र विकेटचं पतन. चेंडू आहे. ऋतिक म्हात्रे सध्याच्या घडीला नवीन इनिंग त्यांची सुरू झालेली आहे आणि हे सुद्धा आता माहुल गावाचे जावई आहेत. इथं मात्र बिग हिट, हवाई हल्ला, हवाई सफर, एकदा जोरदार ताल्या जाऊन दे. सचिन काटकर 50 धावा पूर्ण करतोय. सचिन काटकर बॅट दाखवायची आहे. सचिन काटकर बॅट दाखवायची आहे. माझे मायबाप प्रेक्षक बॅटिंग आवडल्याचे ताल्या वाजवायला हरकत नाही आहे. जय माता दी चषक डे 2 मध्ये सचिन काटकरची वादळी खेळी आपल्याला पाहायला भेटलेली आहे. अर्धशतक मात्र झलकावले आहे. धावसंख्या झालेली आहे 62 धावा. 63 धावांचं आव्हान आहे. मंगलम ज्वेलर्स, तुमचं सुद्धा मात्र विशेष आभार. आराध्य किरण कोहली यांनी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी गॉगल पुरस्कृत केलेले आहेत. त्यानंतर प्रशांत पाटील ज्यांनी मात्र आमच्या या प्लेअर ऑफ द मॅच साठी त्यांच्याच कंपनीची टी-शर्ट त्यांनी आम्हाला बहाल केलेली आहे. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर आपण जर विचार केला, विशालजी गावंड, भोलेनाथ ट्रान्सपोर्ट, तुमचं सुद्धा विशेष आभार. चेतनजी पाटील, तुमचं सुद्धा विशेष आभार. महेंद्र वैती नाकवा, तुमचं सुद्धा विशेष आभार. अरविंद सीताराम कोहली सर, तुमचं सुद्धा विशेष आभार. जयेश कोहली व सुनील कोहली, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट फिल्डर यांच्यातर्फे मात्र 3 कूलर मात्र त्यांनी आमच्या स्पर्धेला पुरस्कृत केलेले आहे. या तुमचं पण हार्दिक स्वागत असणार आहे. सेजल मडवी, एक दिवस कमिटी यांना जेवण देण्यात मात्र त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. थँक्यू सो मच. सर्व देणगीदारांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. इथं मात्र पहिलं सत्र संपलेलं आहे. प्रथम बॅटिंग करत जाताना आई कालबादेवी KCC आंबापाडाने 62 धावा बनवल्यात. 63 धावांचं आव्हान आहे. घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया डी तर आपण जर विचार केला तर विनिंगची मॅच दुसरी आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे पहिल्याच मॅचमध्ये ज्यांनी बाजी मारली तोच म्हणजे रोनक तांडे लेवल माहुल कोलीवाडा सज्ज राहायचं आहे. जशी ती मॅच संपेल मात्र जो विनर संघ आहे तुमच्यामध्ये मात्र त्यांची एक बिग लढत मात्र आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर DK साऊंड होऊन जाऊन दे सुंदर संगीत.
समाज बघा, ज्या स्पर्धेला ज्यांनी घडवलं त्यांची सुद्धा नावं घेणं गरजेचं आहे. जर पूर्ण आयोजन कमिटीची नावं मात्र आमच्याजवळ आहेत. सर्वप्रथम आपण गणेशजी कोळी यांचं सुद्धा मात्र विशेष आभार व्यक्त करूया. प्रशांतजी कोळी, प्रदीप कोळी, विनोद कोळी, किरण माहुलकर, निखिल माहुलकर, जय माहुलकर, शशिकांत कोळी, विजय कोळी, महेश माहुलकर, हरेश कोळी, दिनेश कोळी, मधुकर कोळी, हेमंत कोळी सर, हेमंत हरिराम कोळी, यशवंत कोळी, मनोज कोळी, वंश कोळी, आनंद माहुलकर उर्फ बंधू, जगदीश कोळी यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. जी आयोजन कमिटी आहे ज्यांनी मात्र या स्पर्धेच्या मागे अफाट मेहनत मात्र घेतलेली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं मात्र सेकंड इनिंगसाठी आपण सुरुवात करूया. 63 धावांचं आव्हान पार पाडण्यासाठी सुरुवात झालेली आहे. ज्यांना ज्यांना महाप्रसाद अगर घ्यायचा असेल तर त्यांनी रखमेर देवाच्या दिशेने जाऊ शकता. जिथं मात्र सालाबाद प्रमाणे रखमेर देवाचा आपण उत्सव मात्र पार पाडतोय थाटामाटात. आणि चला जाऊया आता मैदानाच्या दिशेने. 2 बॅटर गावदेवी ऐरोली गाव, हेमंत मुकादम साहेब या, तुमची सुद्धा आम्ही आठवण काढतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर हेमंत मुकादम साहेब इथं यांचा एक आपण यथोचित आपण सत्कार घेऊया. हेमंतजी मुकादम साहेब, जय माता दी चषक यांच्या माध्यमातून आज तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झालात. हेमंत मुकादम साहेब यांचा एक छोटासा सत्कार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊया. एक सुंदर असं सन्मान चिन्ह देऊन, सुंदर असं मोमेंट देऊन आपण मुकादम साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. पुमा स्क्वॉट या, पुमा स्क्वॉट सुद्धा इथं दाखल झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण जय माता दीच्या वतीने त्यांचं सुद्धा एक छोटासा यथोचित आपण सन्मान घेऊया. भूषण पाटील, सीताराम सर यायचा एक सन्मान घ्यायचा आहे. चला या पुमा स्क्वॉट, भूषणजी पाटील यांचं सुद्धा आपण इथं सत्कार घेतोय. जय माता दीच्या वतीने एक छोटासा सत्कार. पुमा स्क्वॉट स्ट्राईक एंडवरती खरं तर गावदेवी ऐरोली गावाचा बाहुबली, बरेचसे मात्र रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्यांच्या समवेत जयेश पाटील हे सुद्धा कमी नाही आहेत. ज्याप्रमाणे जेवढी अंगामध्ये ताकद आहे ना, त्याहून डबल मात्र षटकार ठोकतात. कारण दोघांचा विचार केला तर एक खतरनाक जोडी. पहा इथं मात्र प्ले आणि मिस, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा चेंडू खालीवर राहिलाय. प्रशांत काटकर, खरं तर माहुल मॅनॅक्स ट्रॉफी एक सन्मानाची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये खरं तर याच पठ्ठ्याने या समयानं आपण स्वागत करूया. वेसावा कोली जमात ट्रस्ट व वेसावा स्पोर्ट्स क्लबचे माजी अध्यक्ष श्री जगदीश भिकरू साहेब यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो. या तुमचा सुद्धा एक सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण घेतो. या दोन्ही मान्यवर मात्र इथं उपस्थित आहेत. तदनंतर वेसावा स्पोर्ट क्लबचे माजी अध्यक्ष श्री भगवान भांडजी, तुमचं सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं मात्र सामना सुरू आहे. कालबादेवी केसीसी आंबापाडा वर्सेस गावदेवी ऐरोली गाव. तडाखा मात्र पहिलाच आपल्याला पाहायला भेटतोय. नाव आहे निलेश.
बघा मी अगोदर सांगितलं जेवढी बॉडी त्यांची आहे ना, बाहुबली आहेत हे गावदेवी ऐरोली गावाचे, आणि तेवढा धाटणीचा एक चांगला स्ट्रोक व्हाईटिश लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला भेटलाय, जिथं मात्र चौकार आलाय. अजून एक हाफ ट्रॅकरचा चेंडू, अजून एक ताकदफुल फटका पाहायला भेटलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. सो मच. खरं तर माहुल गावामध्ये स्पर्धा मात्र सुरू झाल्या. जय माता दी नंतर आपण जर विचार केला तर सिवाचा चषक, माहुल मॅनेक्स चषक आपल्याला पाहायला भेटतो. येणाऱ्या कालामध्ये यांच्या माध्यमातून अजून मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्या नक्कीच भेटीला येणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथं मात्र फलंदाज निलेश. चला टेम्पो, आपण जर विचार केला तर जसं टेम्पोचं नाव घेतलं, एक टेम्पो शॉट मात्र आपल्याला पाहायला भेटलाय. नाव आहे निलेश. गावदेवी ऐरोली गाव, अगर निलेशची बॅटिंग आवडली असेल तर ताल्या वाजवायला हरकत नाही आहे. हॅट्रिक चौकार मात्र पाहायला भेटलाय. या गावदेवी ऐरोली गावाचा बाहुबली नाव आहे निलेश. निलेश भोईर, क्या बात आहे. कॉम्बॉक्समध्ये किरण भोईर. काय फटका सजवलाय, खरं तर थांबवलंय, आणि खेळाडूंनी मात्र तिथं अक्षय कुमार स्टाईलमध्ये चेंडू अडवलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. गावदेवी ऐरोली गावानी मात्र एकही विकेट गमावलेला नाही आहे. एक चांगली धावसंख्या मात्र पाहायला भेटते. बिनगडीबात 12 धावा डी के. जय माता दी ग्रुपने क्रिकेटचं भारी केलं या आयोजन. जय माता दी ग्रुपने क्रिकेटचं भारी केलं या आयोजन. जय माता दी ग्रुपने क्रिकेटचं भारी केलं या आयोजन. जय माता दी ग्रुपने क्रिकेटचं भारी केलं या आयोजन. थँक्यू सो मच. आपण किरण दादाचं कौतुक का करूया, कारण डोळ्यामध्ये प्रकाश आहे, आणि तो प्रकाश न येण्यासाठी किरण दादाने प्लेअर ऑफ द मॅचसाठी गॉगल दिलाय. का दिलाय तर प्रत्येकाचं महत्त्व त्यांना माहिती आहे की आम्ही काय पुरस्कार देतोय, त्याचं कारण आहे. थँक्यू सो मच किरण दादा. दरवर्षी आपण किरण दादा यांना पाहतोय, जिथं मात्र प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅचसाठी सुंदर असे गॉगल त्यांनी मात्र पुरस्कृत केलेले आहेत. तर त्यांचेसुद्धा विशेष आभार. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. राजकडू. ओ काय फटका सजवलाय. शॉर्टम फुल चेंडू झालाय मैदानाच्या बाहेर, गुल आलाय चौकार. आता आमचे निखिल माहुलकर सांगतायत की नुसते चौकेच मारतायत. क्या बात आहे. खरं तर गावदेवी ऐरोली गाव. काय फटका सजवला. वेट अँड वॉच. चेंडूची वाट पाहिली, त्यानंतर कव्वरच्या दिशेने, पॉईंटच्या दिशेने, जिथं मात्र ऋतिक चांगली क्षेत्ररक्षण मात्र पाहायला भेटल्या. कम्मालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. जयेश पाटील. कम्मालीची बॅटिंग. एका ठिकाणी निलेश भोईर, दुसऱ्या ठिकाणी जयेश पाटील. पुन्हा एकदा आम्ही नवी मुंबई ते मुंबईचा प्रवास का केलाय. माहुलची स्पर्धा तर गाजवली आहे, पण ट्रॉम्बेची स्पर्धा आम्ही गाजवली आहे, पण माहुलची स्पर्धा आम्हाला गाजवायची आहे. कारण भन्नाट फॉर्ममध्ये असणारा नवी मुंबईचा हा बलाढ्य संघ. क्या बात है. स्विच हिट. लगे तो आबाद, नाही लगे तो बर्बाद. चेंडू चाललाय सीमारेषा पार. जयेश पाटीलच्या बॅटमधनं आलाय उलटा फुलटा चौकार.
घेतलंय माझ्या मायबाप प्रेक्षकांनी 151 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तर झेल पकडा आणि 151 रुपये घेऊन जा, मोठी रक्कम आहे. किंबहुना एक चांगलं चायनीज तुम्ही खाऊ शकता. प्रकाश चव्हाण, बडा दिलवाला बडा इन्सान. इथं मात्र फटका फसलाय. बाहुबली एक सोपा झेल होता, तो झेल मात्र हातात निसटलाय. जीवनदान कोणाला भेटलंय? तेच म्हणजे जयेश पाटील यांना. संधी निर्माण करून दिली होती गोलंदाजाने, पण त्याचा फायदा उचलता आलेला नाही. राज कडू थोडेसे नाराज असतील. बघा, स्पेशल संगीत मात्र कॅश सुटल्यानंतर आपण DK साऊंडच्या माध्यमातून वाजवलं जाते. आज रकमेर देवाचा उत्सव आपण थाटामाटात मात्र साजरा करतोय. याची जत्रा आज आहे आणि त्या जत्रेमध्ये जेवण करायचे आहे. या दरम्यान आपण स्वागत करूया माहुल गावाच्या माजी नगरसेविका सीमाताई मॅडम यांचं इथं आगमन झालेलं आहे. यांचं सुद्धा मात्र विशेष आम्ही स्वागत करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे 26 धावा. झेल सुटल्यानंतर कुठेतरी मात्र कसून गोलंदाजी मात्र करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्विच हिट. हवाई हल्ला खेळाडू आहेत आणि त्यांना माहितीच नाहीये, कारण ऋतिक यांचं लक्ष नाहीये. अगर तिथं उभे राहिले असते तर पहा ते सांगतायत कहाणी में ट्विस्ट. काय घडलं या षटकामध्ये? 2 झेल मात्र निर्माण करून दिले होते राजकडू यांनी. धावसंख्या आपण जर विचार केला तर सिंगल धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या एक वेगाने पुढे जाताना दिसते. गावदेवी ऐरोली गावाची धावसंख्या झालेली आहे बिनगडीबाद 27 धावा. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं ना. जेव्हाही आगरी कोळी संगीत जेव्हा आम्ही ऐकतो ना, तर अंगामध्ये एक वेगळी एनर्जी मात्र निर्माण होते, कारण एवढी ताकद आहे या आगरी कोळी संगीत. जेव्हाही कुठलाही माझा मायबापेक्षा ऐकतो ना, तर त्याचे पाय थिरकल्याशिवाय राहत नाहीये. शॉट अँड फुल, क्या बात आहे. चांगला फटका सजवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय आर पार, सीमारेषा पार. मिळाल्या धावा 4. सचिन काटकर एक ऑलराऊंडर खेळाडू. पुन्हा एकदा शॉट अँड फुल. काय पॉवर आहे आणि तेवढीच चांगल्या धाटीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलंय. ज्या वेगाने चेंडू आला ना, त्याच वेगाने चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या दिशेने. नाव आहे जयेश पाटील. कमालीची बॅटिंग मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काय परफॉर्मन्स दाखवलाय. चौकारांचा पाऊस मात्र पाडलाय. षटकार अजून आलेला नाहीये. षटकाराची आतिषबाजी होईल का, हे मात्र याच्यावरती माझे मायबाप प्रेक्षकांचं बारीक लक्ष आहे. सचिन काटकर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. खोलवर पद्धतीचा चेंडू, प्ले अन मिस असं आपण म्हणूया. चेंडू गुडलँड स्पॉटमध्ये पिचिंग झाल्यानंतर चेंडूने हलकंसं वलन घेतलं आणि कमालीची गोलंदाजी पाहायला भेटले. चौकारानंतर ते सांगतायत रुको जरा सबर करो, कारण वारंवार तुम्ही आम्हाला चौकार मारू शकत नाही आहे. कमालीची गोलंदाजी, कमालीची फलंदाजी. कालबादेवी KCC अंबापाडा आणि गावदेवी ऐरोली गाव ही लढत नवी मुंबई आणि मुंबईच्या दरम्यान मात्र सुरू आहे. अजून एक स्लो वन पद्धतीचा चेंडू. वाईट मात्र मागतायत, पण हेमंतजी कोळी
खरं तर येणार पॅनल आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहे तिथं मात्र दीपकजी बोराडे सर आणि हेमंत कोळी सर याच माहुल गावातले सुपुत्र. काल करण पाटील यांनी जेव्हा 6 षटकार मारले तेव्हा हेमंत कोळी सरांनीच त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांना देण्यात आले होते. म्हणजे एका लेजंड खेळाडूंनी जेव्हा 6 षटकार मारले तर ज्युनियर खेळाडूला त्यांनी 1000 रुपये मात्र देण्यात आले. स्लो वन पद्धतीचा चेंडू या टायमाला पंच मात्र आमच्याजवळ पाहत आहेत. दोन्ही हात समांतर केलेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा या स्कोअर कार्डवरती ॲड केल्या जात आहेत आणि धावसंख्या पुढे जाते 30 म्हणजे 33 धावा. 30 षटक मार्गस्थ आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस रकमेर देवाचा उत्सव सुद्धा आपण साजरा करतोय आणि रोनक तांडे 11 माहुल कोलीवाडा मंगेश अँड वैती कंपनी सज्ज राहायचं आहे. लगेच मॅच मात्र तुमची आहे. पुन्हा एकदा स्लो वन पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा मात्र दोन्ही हात समांतर करतात हेमंत कोळी सर आणि फिल्डिंग मात्र गोलंदाजांनी रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांना विनंती आहे. 22कर सर या. गणेशजी 22कर सर आता शहानिशा करतील और कुछ ही समय में दूध का दूध और पानी का पानी हमें नजर आएगा. वाईट बॉल. यस जो रिव्ह्यू होता गोलंदाजाकडे आता कालबादेवी केसीसी आंबापाडा. आता तुमच्याजवळ कुठलाही रिव्ह्यू नाही आहे लक्षात ठेवा. युवराज कल्पेश पाटील कालबादेवीचे खंदे समर्थक. आत्ताच मात्र अनाउन्समेंट त्यांनी केलेली आहे की कालबादेवी केसीसी आंबापाडा गावाने अगर ही जी मॅच आहे ती जिंकली ना तर 5000 रुपयाचा कॅश प्राईज मात्र त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. कारण मोठ्या मनाचा हा मोठा माणूस आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा येतो ना तर मोठं मन करून मात्र पुरस्कार आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी मात्र देतोय. तर वेल डन सर. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथं धावसंख्या झालेली आहे. 34 धावा. हा काय चेंडू पेश केलाय सचिन काटकर. खरं तर तिसरं षटक मात्र संपुष्टात आले. 3 षटका अखेरेस गावदेवी ऐरोली गावाने मात्र धावा बनवल्यात. 34 धावा. घेऊया छोटासा ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये चाललाय ड्रिंक्स ब्रेक आणि ऐकूया डी पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. बघा रकमेर देवाचा उत्सव मात्र आपण साजरा करतोय. तसंच मात्र महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक खेळाडू प्रत्येक माझे मायबाप प्रेक्षक आणि आलेले
सर्व मान्यवर त्यांना विनंती आहे की महाप्रसादाचा सुरुवात झालेली आहे, तर प्रसादाचं तुम्ही सेवन करा हीच आम्ही नम्र विनंती करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. 35 धावा मात्र झाल्यात. येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. एक महत्त्वाची लढत आपण पाहत आहेत. अर्धशतक ज्यांनी झलकावलं सचिन काटकर, त्याला वाव देतील का त्यांचे गोलंदाज, हा प्रश्न नक्कीच पडला आहे. किंबहुना गावदेवी ऐरोली गाव सांगतायत की नवी मुंबई ते मुंबईचा प्रवास आम्ही का केला आहे, तर ट्रॉम्बेची स्पर्धा आम्ही गाजवली, तर माहुलची स्पर्धा गाजवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. क्रिकेट आणि चित्ताचा खेळ आहे. इथं प्रिडिक्शन फेल आहे. पास आहे. हा सामना कोण जिंकणार आहे. ऋत्विक मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेले आहेत. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती सलामी जोडी कम्मालीची बॅटिंग करतायत, जिथं मात्र निलेश भोईर यांनी 9 चेंडूचा सामना केला आहे. 13 धावा कुठल्या आहेत. जयजी पाटील जीवनदान भेटले, 9 चेंडूचा सामना केला आहे, 20 धावा कुठल्या आहेत. आता बघायचं आहे ऋत्विक कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. डावखुरे गोलंदाज. हो डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे. काय झेल पकडलाय. इथं मात्र पकडला जातोय, झेल संपतोय. निलेश भोईरचा खेळ. तर हा जीवनाला कलाटणी देणारा हा तारीख आहे ऋतिक यांचं, कारण नुकतेच मात्र माहुल गावाचे जावई झालेले आहेत. आणि पहाना पहिल्या चेंडूमध्ये मात्र विकेट घेतलाय. कम्मालीची गोलंदाजी. आता समीकरण आहे 11 चेंडू 28 धावा. नेक्स्ट मॅच लगेचच रोनक तांडे 11चे कॅप्टन व्यासपीठावरती यायचं आहे. आपण लगेचच त्यांच्या दरम्यान मात्र गणेश कोळीजी सज्ज राहायचं आहे. तुमच्याच हाताने आपण हा टॉस मात्र घेणार आहोत. जाऊया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम पाटील. हो इथं मात्र हा जो फटका जणू काय कोणाच्या कानाखाली लगावली का तसा आवाज मात्र बॅटमधनं आपल्याला ऐकायला भेटला. चपाट साऊंड प्रीतमच्या बॅटमधनं. नुकताच मात्र नवीन फलंदाज दाखल झालाय. आता समीकरण आहे 10-27. ऋतिक मात्र त्यांना माहिती आहे या मॅचचं महत्त्व. JNPT मध्ये डॅडी चषक. खरं तर JNPTला जी स्पर्धा पार पडली मागील हप्त्यामध्ये, जिथं मात्र विजेतेपद भूषवलंय याच कालबादेवी KCC आंबापाडा संघाने. हाफ ट्रॅकरचा चेंडू. बाबा 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 कवरा मोठा छक्का. खरं तर फलंदाजाकडे एवढा टायमिंग होता. रात्री अगर याला 2 वाजता उठवलं असतं झोपेत न की हा शॉट मारला असता, एवढा टायमिंग होता या फलंदाजाकडे. अजून एक चेंडू गेला सीमारेषा पार. मिळाल्या धावासा. बाजी कोण मारणार आहे. मॅच अजून संपलेली नाहीये, कोणी अजून जिंकलेला नाहीये. समीकरण आहे 8 चेंडू 15 धावा. कम्मालीची बॅटिंग. नाव आहे जयेश पाटील. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी सुद्धा मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समॅन घेतलाय आणि तो सुद्धा सांगतोय तुमच्याजवळ सचिन काटकर आहे तर गावदेवी ऐरोली गावाकडे मी आहे, हा त्यांनी मात्र इशारा दिलाय. कम्मालीची बॅटिंग. बॅक टू बॅक 2 षटकार. हॅट्रिक षटकार होईल का. नाव आहे जयेश पाटील. कम्मालीची बॅटिंग. या टायमाला डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. राजकडू
हॅट्रिकची षटकार झालेली नाहीये. कमबॅक डिलिव्हरी पाहायला भेटले. सुटकेचा श्वास ऋत्विकनी मात्र सोडला असेल. आता समीकरण आहे मित्रांनो 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. पाहायचं आहे सामना मात्र कोण जिंकणार आहे. अगर या मॅचच्या मध्ये कोण असेल ना तो असेल म्हणजे जयेश पाटील. अगर तो उभा राहिला ना तर मॅच उडवून येणार आहे. इथं मात्र सरळ बॅटने सरळ शॉट वाईट इस्ट लॉंग ऑफच्या डोक्यावरनं आलाय दर्जेदार षटकार. गाव देवी ऐरोली गाव. अगर जयेश पाटील आणि प्रीतम पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर ताल्या वाजवायला हरकत नाहीये. कम्मालीची बॅटिंग मात्र पाहायला भेटत आहे. होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं आपल्याला पाहायला भेटेल काय. यस एक महत्वाची अनाउन्समेंट आहे आपण नंतर करूया. छोटी गेंद पुन्हा एकदा हुक केलाय. खेळाडू चेंडू खाली येत आहेत आणि सिंगल धाव मात्र काढली जाते. बघा महत्वाची अनाउन्समेंट आहे. फक्त दर्शनाला जाण्यासाठी तुम्ही टू व्हीलर जे बाईक आहे त्यांचा तुम्ही वापर करा आणि अन्यथा जे खेळाडू येत आहेत तर त्यांना नम्र विनंती असेल तुमची जी टू व्हीलर आहे तुम्ही बाहेर पार्क करा आणि चालत जा. जवळच आहे जास्त दूर नाही आहे. फक्त 5 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. तर थोडंसं कृपया करून ध्यान द्या. जाऊया मॅचच्या दिशेने जिथं मात्र सचिन काटकर मॅचला थांबवतील का डिफेंड करतील का हा प्रश्न पडला आहे. पण त्यांच्यासमोर प्रीतम पाटील ज्यांनी नुकताच पिकअप शॉट मात्र पाहायला भेटलाय. मनगटीचा वापर मनगटी फटका पाहायला भेटलाय. आता समीकरण आहे 5 चेंडू 7 धावा करायच्यात माझ्या भावा. सुरेख मात्र फलंदाजी सुरेख गोलंदाजी. एका ठिकाणी कालबादेवी केसीसी आंबापाडा दुसऱ्या ठिकाणी गावदेवी ऐरोली गाव यांच्यामध्ये एक बिग लढत मात्र आपल्याला बघायला भेटत आहे. सामना मात्र कोण जिंकणार आहे याच्यावरती बारीक नजर आहेत. चला 5 चेंडू 7 धावा. काय चेंडू पेश केलाय आणि बॅटची लिडिंग एज सचिन काटकरनी सांगितलंय बॅट्समॅन तुम्ही ग्राउंड सोडू शकता. डीजे ये आपका हार्दिक स्वागत है. आगतम स्वागतम वेणु नायर सर वनकम. आइए स्टेज पर पधारिए. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होत आहेत. विकी सुद्धा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्याच्याजवळ बी क्षमता आहे काही करू शकतं. आता मॅच 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. अगर ऋत्विकच्या शेवटच्या चेंडूमध्ये षटकार थांबला असताना तर नक्कीच हे मॅच मध्ये मात्र ऑन असतील. कारण अजूनही मॅच ऑन आहे. कोणी जिंकलेला नाहीये कोणी हरलेला नाहीये. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. एका ठिकाणी कालबादेवी केसीसी आंबापाडा आणि दुसऱ्या ठिकाणी गावदेवी ऐरोली गाव. एका ठिकाणी नवी मुंबई दुसऱ्या ठिकाणी मुंबई. बाजी कोण मारणार आहे. हा इथं काय केलंय लेट कट. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालेलाच नाहीये. त्यांना माहिती आहे एखादा डायरेक्ट थ्रो केला तर अजून एक धाव येण्याची शक्यता होती दाट शक्यता होती. तसं काय झालेलं नाहीये कारण स्ट्रॅटेजी एकदम साफ होती. स्ट्राईक एंडवरती जयेश पाटीलला आणायचं होतं. हेच मात्र विकीने केलेलं आहे. आल्या सिंगल धाव घेतलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट आनंदाची गोष्ट गावदेवी ऐरोलीसाठी की आता स्ट्राईक एंडवरती जयेश पाटील आहेत. समीकरण आहे 3 चेंडू 6 धावा. काय महत्त्वाची मॅच मात्र रंगलेली आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल का हा प्रश्न तर नक्कीच पडलाय. कारण दुपारचं सत्र आहे. जसं मात्र वातावरण गरम झालेली आहे ना तसंच मॅच सुद्धा ही गरम होताना दिसते. बाईक बघा तुम्ही जातायत फक्त बाईक तुम्ही तिथं घेऊन जाऊ शकता. अन्यथा जे बाहेरनं जे बाईक येते दर्शनासाठीच न्या. इथं मात्र सामना समाप्त
वेल प्लेट जयेश पाटील.